फार पूर्वी मला वाटतं एक लेख सुविचार दाखवायचे की आपण कुठल्याही क्षेत्रात असा आपले काम आपण प्रामाणिकपणे करा, यश तुमच्या पाठीशी असेल असं एक दाखवायचे. मग ते वाचलं की मला गणित डॉक्टरांची आठवण येते. हे एक खरीच बोलतो ना गणित ते नेहमी आठवण येते. सांगायचा मुद्दा असा की मला वाटतं 4थी पर्यंत तुम्ही गावाकडेच होता बरोबर, आणि 5वी 6वी 7वीला बंटो स्कूलला प्रवेश घेतला आणि माझ्या वर्गामध्ये गणेशचं नाव आलं. माझ्या हजेरीपटावर पहिलं नाव गणेशचं असायचं. बरं, नुसतं हजेरीपटाला नाव असून फायदा नाही, तर गुणवत्ता ज्याला म्हणतात ना, म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तशी गुणवत्ताही त्यांच्याकडे होती. वडील कधीतरी शाळेत यायचे, कारण पोटा पाण्याचा फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता, बरोबर आहे सर, फार पोटावर. अनेक वेळा जर कधी भेटले तर ते दारात यायचे, टेम्पो लावायचा, 4-5 जण कामगार असायचे आम्हाला लोक, त्यांच्याबरोबर यायचे, क्षणभर फक्त थांबायचे, मला जायचंय सर, आणि ते निघून जायचे. आणि असं म्हणजे फक्त आमच्या ताब्यातच एक मुलगा सोडून दिलाय त्यांनी, अशा पद्धतीने सरांचं होतं. पण एक वैशिष्ट्य होतं सरांचं, पहिल्या बाकावर बसणार, जे काही शिकवलंय ती इतकं आत्मसात करणार किंवा चुकीची एखादी गोष्ट घडली तर घाबरणार नाही अजिबात, सांगणार की हे जरा चुकीचं वाटतंय सर, किंवा हे असं वाटतंय तसं वाटतंय, बोलणार आहे. एक सभाधीटपणा म्हणजे त्या काळापासूनचा त्यांचा होता. आता त्यांच्याबद्दल सांगायला खूप आहे. मी आमच्याकडे शिक्षण मंडळामध्ये पूर्वी कला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, नाट्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा अशा घ्यायच्या. तर नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा मी एक स्वतः लिहिलेलं नाटक बसवलं होतं, बालनाट्य. त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका केलेली होती सरांनी. कदाचित एक क्षेत्र तुम्हाला माहित नसावं कोणाला, म्हणजे माणूस नाटकी नाही पण नाटकामध्ये मात्र अतिशय सुंदर काम केलं होतं. आणि त्यावेळेस आमच्या नाटकाचा पूर्ण महानगरपालिकेत पहिला नंबर आलेला होता. फार आनंदाची गोष्ट आहे. ते फोटो पण काय आहेत माझ्याकडे, कदाचित मी दाखवेल तुम्हाला किंवा एखादी कॉपी देईल तुम्हाला, प्रेम करून लावा तुम्ही. म्हणजे ते क्षेत्र सुद्धा काही वेगळं नव्हतं, अभ्यासामध्ये तसं होतं. आता सरांच्या गरीबीचा फक्त एक छोटासा किस्सा सांगतो, तुमची परवानगी असेल तर. सरांची परिस्थिती अशी होती की आपण काय म्हणतो, ताजा शिदा, आमच्या गावाकडे असं म्हणतात, ताजा शिदा खायचं. म्हणजे मूल मजुरी करायची आणि मग आलेल्या कमाईवर संध्याकाळी ताजा शिदा खायचं. लोक सकाळचं संध्याकाळी करत असेल, पण त्या ह्याच्यावर ते संध्याकाळी पोटगी चालायचे. जनरल अशा पद्धतीची सरांची परिस्थिती होती. खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट हा आमच्या शाळेचा युनिफॉर्म होता. कधी कधी शाळेचा डाग पडलेला असायचा, कधी कधी शर्टच्या गुंड्या तुटलेल्या असायच्या. मग गावाकडच्या सारखं तिथं पिन लावायची, इथे एक पिन, इथे एक पिन, इथे. पॅन्ट सेल झाली असेल तर त्याला एक काडीने ते करगुट्यामध्ये ती पॅन्ट घालायची, तसं यायचं. पण आयुष्यभर त्यांनी गुणवत्तेची पूजा केली, सरस्वतीची पूजा केली. म्हणून आज सरस्वती आणि लक्ष्मी या दोघांचाही वरद असतात त्यांना लाभलेला आहे. आणि त्यामुळे एवढं आणि त्याचबरोबर समाजामध्ये आपलं काय होतं, आपल्या आईवडिलांचं काय होतं, मग आपण ते सुद्धा काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे ही एक भावना निर्माण झाली. आणि आज केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर मला वाटतं जगात सुद्धा तुमच्या या कार्याचा गवगवा. गर्भ श्रीमंत होते, काही सामान्य परिस्थिती ते होते, परंतु आई वडिलांच्याकडून सर्व सुविधा मिळतील अशी परिस्थिती होती. पण सर्वसामान्यही नाही, अतिसामान्य, अजिबात सुविधा नाही, म्हणजे त्याला काय फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी राखेतून बरारी घेतली असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं मला डॉक्टर डेला मी त्यांना फोन करत असतो. पण मी एक पुस्तक लिहिले, 2-3 पुस्तकं लिहिली होती मी. सारथी होते, दीपस्तंभ होतं, एक आठवणीतील विद्यार्थी होते. तर माझ्या आठवणीतील विद्यार्थीमध्ये सरांच्या जीवनावर मी एक प्रकरण आहे माझं पूर्ण, त्याच्यामध्ये एक 2-4 प्रति मी पाठवून दिले एवढ्या 2-4 दिवसामध्ये. तुम्ही तुमच्या स्टाफच्या निदर्शनास आणून द्या. म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात होतो. तर सांगायचं झालं त्यांचं तर मला जवळ कंप्लीट घड्याळी 1 तास लागेल एवढा कौटुंबिक अभ्यास आहे, त्यांच्याबद्दलचा अभ्यास आहे. पण आज अभिमान ज्याला मानतो आम्ही, म्हणजे आमचं सुख काय असतं शेवटी, एखादं क्रिकेटरचं एखादं सुख कशाचं की बाबा क्रीजवर आला, 100 केले, सेंचुरी मारली, बॉलर असला तर समजा ओव्हरमध्ये
पहिलीच विकेट घेतली. ते एक आनंदाचे क्षण असतात की ना. आज आपण वैभव सूर्यवंशीचा ऐकतोय, डोक्यावर घेतोय आपण त्यांना. तसं आपल्या जीवनामध्ये खरंच षटकार मारून 8वीच्या पदावर गेलेले हे आहेत असं मला वाटते. माझ्यातर्फे एक शिक्षक म्हणून, त्यांचा शिक्षक म्हणून मी त्यांना शुभेच्छाही देतो, शुभाशीर्वाद देतो की आपण घेतलेली ही भरारी अशीच पुढे जाऊ. इव्हन भारत सरकारचा पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्नापर्यंत तुम्ही जाऊन तुम्ही परमेश्वरा